नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर बागवान तायराशमुक्ताई छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा आणि एच.एम. कॉलेज कराड या ठिकाणी संस्कृत अध्यापनाचं काम करते। आज आपण संस्कृतम आल्हादः या 12वीच्या पाठ्यपुस्तकातील चतुर्थ मंडलम साहित्य परिचय हा जो भाग आहे तो वस्तुनिष्ठ प्रश्नांसाठी 8 गुणांसाठी कृतीपत्रिकेमध्ये या विषयावर प्रश्न विचारले जातात। साहित्य परिचयाचे 2 भाग आहेत। साहित्य परिचयामध्ये पहिला भाग म्हणजे भारत विद्या आणि दुसरा भाग म्हणजे नाट्य विशेष हा भाग येतो। हे 2च भाग आहेत। दोन्हीवर उचितम विकल्पम चित्वा वाक्यम पुनर्लिखत असे प्रश्न येतात। एकूण 10 प्रश्न येतात, त्यापैकी 8 प्रश्न लिहायचे असतात। तर त्यापैकी सुरुवातीला आपण प्रथम भाग म्हणजे भारत विद्या हा भाग पाहणार आहोत। भारत विद्येची पहिल्यांदा व्याख्या आपण बघूया। भारत विद्या म्हणजे काय ते आपण बघूया। भारत विद्या म्हणजे भारत देशाचा प्राचीन इतिहास आणि संस्कृती सांगणारी ज्ञानशाखा म्हणजे भारत विद्या। भारत देशाचा प्राचीन इतिहास त्याचा अभ्यास करणारी आणि भारत देशाची प्राचीन संस्कृती कशी होती हे सांगणारी ज्ञानशाखा म्हणजे भारत विद्या। भारत विद्येमध्ये समाविष्ट काही विषय ते आपण पाहूया। साहित्यिक, भाषिक, राजकीय, धार्मिक, आर्थिक, सामाजिक आणि भौगोलिक या विषयांचा समावेश भारत विद्येमध्ये होतो। भारत विद्येचे प्रयोजन म्हणजे प्रयोजनेन विना मंदोपी न प्रवर्तते असं म्हटलं जातं। त्यामुळे भारत विद्या याचं देखील प्रयोजन आहे। भारत विद्या ही ज्ञानशाखा काय अभ्यास करते किंवा काय प्रयोजन आहे भारत विद्येचं, तर सुरुवातीला पहिलं प्रयोजन आहे प्राचीन भारताच्या इतिहासाचा शोध घेणे। म्हणजे प्राचीन भारताच्या इतिहासाचा शोध घेऊन संस्कृती कशी होती हे समाजाला दाखवून देणे हे भारत विद्येचं प्रयोजन आहे। त्याचप्रमाणे त्याची सुसंगत रचना, त्या इतिहासाची सुसंगत रचना करणे हे देखील भारत विद्येचं प्रयोजन आहे। भारतीय संस्कृतीच्या प्रवाहाचे समालोचन करणे म्हणजे प्राचीन भारताच्या इतिहासाचा शोध घेऊन त्या काळामध्ये संस्कृतीचे जे प्रवाह होऊन गेले त्या प्रवाहाचं समालोचन करणे आणि समाजापुढे मांडणे हे भारत विद्येचे प्रयोजन सांगितलेले। भारत विद्येमध्ये समाविष्ट काही विषय आहेत। म्हणजे भारत विद्येच्या काही शाखा आहेत। भारत विद्येच्या विविध शाखा आहेत, त्या शाखांचा अभ्यास आपण करणार आहोत या व्हिडिओ लेक्चरमध्ये। सुरुवातीला नाणकशास्त्र हे भारत विद्येची एक शाखा आहे। त्याचप्रमाणे प्रतिमा विद्या म्हणजे मूर्ती ज्ञान, त्याच्यावरून देखील इतिहासाचं आणि संस्कृतीचं दर्शन किंवा संस्कृतीचं ज्ञान हे आपल्याला होत असतं, त्याचा अभ्यास करणे। त्याच्यानंतर पुढची शाखा आहे हस्तलिखित शास्त्र, त्याच्यानंतर पुढची शाखा आहे पुराविलेख विद्या, त्याच्यानंतर पुरातत्वशास्त्र, स्थापत्यशास्त्र आणि बृहत्तर विद्या असे एकूण 7 जे भाग आहेत म्हणजे 7 शाखांचा समावेश हा भारत विद्येमध्ये होतो। त्यापैकी नाणकशास्त्र आपण पाहूया। सुरुवातीला प्राचीन भारताच्या इतिहासामध्ये नाणकशास्त्राचं महत्त्वाचं स्थान आहे। म्हणजे भारताच्या इतिहासाचा अभ्यास करत असताना नाणकशास्त्र म्हणजे नाणी जी असतात त्या नाण्यांवरून भारतीय इतिहासाची, त्यावेळच्या समाजाची, त्यावेळच्या संस्कृतीची संकल्पना ही स्पष्ट केली जाते नाणकशास्त्र या शाखेमध्ये। भारत विद्येची नाणकशास्त्र एक शाखा आहे। नाण्यांच्या अभ्यासावरून त्या काळच्या समाजाचं, संस्कृतीचं, राजवंशाचं, राजे लोकांचं अभ्यास करून ती शाखा समाजापुढे मांडत असते। तर ब्राह्मी लिपीचे विश्लेषण केलेले बघा। इसवी सन 1837 साली नाणकशास्त्राचा अभ्यास करून जेम्स प्रिन्सेप याने ब्राह्मी लिपी स्पष्ट केलेली आहे। तर त्यामुळे त्या नाण्यांवरील लिपीचा अभ्यास देखील या नाणकशास्त्र या शाखेमध्ये केला जातो। त्याचप्रमाणे नाण्यांवरील आकृती कोणत्या आहेत, आकार कसे आहेत, आकृती कोणत्या आहेत, तर त्यामध्ये पशु म्हणजे प्राण्यांच्या आकृती, मग त्याच्यामध्ये वाघ, सिंह, बैल, गेंडा, हरिण अशा प्राण्यांचा समावेश होतो। त्याचप्रमाणे पक्षी, मग त्याच्यामध्ये गरुड, घुबड, त्यावर स्वार असलेले काल्पनिक स्त्री पुरुष, देवी देवता यांचा देखील अभ्यास या नाणकशास्त्रामध्ये केला जातो। त्याचप्रमाणे लेखन कसं आहे त्या नाण्याचं म्हणजे विविध प्रकारच्या लिपी, भाषा, त्याची राजांची नावे, आडनावे म्हणजे त्या नाण्यांचा अभ्यास करून ह्या सगळ्याचा शोध घेतला जातो आणि त्यावरून त्या काळची संस्कृती, त्या काळचा इतिहास हा सांगितला जातो, समाजापुढे मांडला जातो। नाण्यांचा
नाण्यांचे धातू मग कोणते वापरलेले आहेत? त्याच्यामध्ये सोने, रुपे, तांबे, लोह, ब्रांज, पितळ, पोटीन, पोटीनमध्ये सोनं आणि चांदी हे दोन्ही मिक्स धातू असतात, त्याचा समावेश होतो. नाण्यांचे आकार, मग त्याच्यामध्ये चौकोनी आकाराची नाणी असतात, गोलाकाराची नाणी असतात, लंबगोल नाणी असतात, चपट्या आकाराची नाणी असतात, मध्ये छिद्र असलेली काही नाणी असतात. त्या सगळ्यांचा अभ्यास नाणकशास्त्रामध्ये केला जातो आणि तो समाजापुढे मांडला जातो. आता हे उदाहरणासाठी हे घेतलेलं आहे बघा, विश्व खाद्य दिन 1992 या वेळेला या साली हे नाणं प्रचलित झालेलं आहे. हे आत्ता पण आहे, प्रचलित आहे हे नाणं, आत्ता सुद्धा आहे. तर याच्यावरून आता या नाण्यावरून कळतंय बघा, विश्व खाद्य दिवस त्याच्यावर लिहिलेलं आहे, साल लिहिलेलं आहे, वर्ल्ड फूड डे असं लिहिलेलं आहे, साल लिहिलेलं आहे त्याचं, म्हणजे त्या नाण्यावरून आणि चिन्ह पण आहे, म्हणजे त्याच्यावरून त्यावेळेची संस्कृती, त्यावेळेचं म्हणजे ते कोणत्या वेळेचं नाणं आहे हे सुद्धा कळत असतं. त्यावेळेची लिपी संस्कृतमध्ये लिहिलेलं आहे, खाद्य एव पोषक कला. तर हे जे आहे याच्यावरून या सगळ्या नाण्याचा अभ्यास हा या नाणकशास्त्र या भारत विद्येच्या शाखेमध्ये केला जातो. तर अशी काही नाणी आपण की जो इतिहास आणि राजवंशाचा परिचय करून देणारी आहेत ती आपण पाहूया. तर सुरुवातीला राजवंश जे आहे ते शक, क्षत्रप, कुषाण पाठ्यपुस्तकामध्ये आलेले सातवाहन या राजवंशांचा उल्लेख आलेला आहे. त्याचप्रमाणे गणराज्य जी आहे ती मालव, शिबी आणि यौधेय, त्याचप्रमाणे संघ, नैगम आणि जनपद यांचा समावेश उल्लेख यांचा आलेला आहे पाठ्यपुस्तकामध्ये. तर काही राजवंशाचा देखील अभ्यास नाणकशास्त्रामध्ये केला जातो. शक, क्षत्रप आणि महाक्षत्रप, नहपान त्यावेळेचं नाणं आहे बघा हे. तर अशा प्रकारे ही नाणी त्याचा परिचय नाणकशास्त्रामध्ये करून दिलेला आहे. त्या नाण्यांचा अभ्यास करून त्यावेळेच्या राजवंशाचा परिचय आणि इतिहासाचा परिचय करून दिला जातो. त्याचप्रमाणे पुढचं जे आहे ते राजवंश, त्याच्यामध्ये शक, क्षत्रप, कुषाण आणि सातवाहन अशा प्रकारे नाणी त्यांचा अभ्यास, प्राण्यांचं चित्र असलेलं, चिन्ह असलेलं असा अभ्यास, धातूचा अभ्यास केला जातो नाणकशास्त्रामध्ये. मगाशी पाहिलं कुठला धातू वापरलेला आहे त्या नाण्यांसाठी हे देखील, याचा देखील अभ्यास केला जातो आणि तो इतिहास मांडला जातो. राजवंश, कुषाण अशा प्रकारचं नाणं, अशा प्रकारच्या नाण्यांचा अभ्यास केला जातो आणि तो समाजापुढे मांडला जातो. नाणकशास्त्र ही भारत विद्येची एक शाखा आहे. राजवंश, सातवाहन अशा प्रकारचं नाणं, त्याच्यामध्ये धातू कोणते आहेत, कोणतं चिन्ह वापरलेलं आहे याचा देखील अभ्यास या नाणकशास्त्रामध्ये केला जातो. गणराज्य व यौधेय अशा प्रकारच्या नाण्यांचा अभ्यास त्या ठिकाणी केला जातो. त्याचप्रमाणे गुप्तकाळ हा इसवी सन पूर्व 250 ते इसवी सन 250 सुवर्णकाळ समृद्धीचे प्रतीक मानलं जातं, कारण सोन्याची नाणी होती त्या काळात. अशा प्रकारे होती बघा, चित्र आलेलं आहे, इमेज आलेली तुमच्या स्क्रीनवर बघा, समृद्धीचं प्रतीक, कारण सोन्याची नाणी त्या काळात प्रचलित होती. तर आणि दुसरी गोष्ट आणखीन काही नाण्यावरून अभ्यासली जाते ती म्हणजे त्या रोमन नाण्याच्या उपलब्धीमुळे भारत आणि रोम यांच्यातील व्यापार संबंध सूचित करतात. म्हणजे या रोमन नाणी काही उपलब्ध झालेली होती नाणकशास्त्राला. नाणकशास्त्र म्हणजे भारत विद्येची शाखा आहे नाणकशास्त्र, आणि त्याचा अभ्यास करत असताना म्हणजे नाण्यांचा अभ्यास करत असताना रोमन नाणी काही सापडली आणि त्या नाण्यांच्यावरून रोम आणि भारत यांच्यामध्ये जे व्यापार संबंध होते ते सूचित होतात त्याच्यावरून. या नाणकशास्त्राच्या अभ्यासामध्ये महत्त्वाचं योगदान म्हणजे डॉक्टर शोभना गोखले यांचं आहे. त्याचप्रमाणे डॉक्टर म के ढवळीकर पुणे यांचं देखील आहे. प्राचीन नाणकशास्त्राचा अभ्यास या दोघांनी केलेला आहे. या दोघांचं योगदान महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतरची जी शाखा आहे भारत विद्येची ती प्रतिमा विद्या किंवा मूर्ती ज्ञान. त्याच्यामध्ये आता कशाचा अभ्यास केला जातो तर मूर्ती निर्माण विषयक आणि त्यांच्या संशोधनाविषयी हे शास्त्र प्राचीन भारतात विकसित झालेले आहे. तर त्याच्यामध्ये त्या संबंधित ग्रंथ काही दिसून येतात. पुराण, आगम ग्रंथ, साधनमाला, रूपावतार हे ग्रंथ आहेत. तर त्या ग्रंथामध्ये काय आहे तर त्या ग्रंथामध्ये मूर्ती निर्माण करण्याचं शास्त्र याचं स्पष्टीकरण त्या ग्रंथामध्ये दिसून येतं. मूर्तीवरून देखील त्यावेळेच्या इतिहासाची आणि त्यावेळेच्या संस्कृतीची कल्पना लक्षात येते. त्यावेळेच्या संस्कृतीचं दर्शन किंवा त्यावेळी कोणत्या संस्कृतीचे प्रवाह होते हे देखील आपल्याला दिसून येतं. म्हणून प्रतिमा विद्या किंवा मूर्ती ज्ञान
हे भारत विद्येची एक शाखा आहे आणि मूर्तिशास्त्राचा अभ्यास या प्रतिमा विद्या किंवा मूर्तिज्ञान या शाखेमध्ये केला जातो. आता याच्यामध्ये काय काय अभ्यास केला जातो? मूर्तींचे अंग म्हणजे मूर्तींचा अभ्यास करत असताना कोणकोणत्या गोष्टी विचारात घेतल्या जातात? तर सगळ्यात प्रथम आहे संज्ञा, मूर्तीची संज्ञा. मूर्तीला संज्ञा काय आहे, नाव काय आहे याचा अभ्यास केला जातो. मूर्तीचा परिवार, परिवारासह मूर्ती असेल तर परिवार मूर्तीचा त्या ठिकाणी अभ्यासला जातो. मग राम लक्ष्मण सीता यांच्या मूर्ती असतात, त्याच्यावरून त्यांचा परिवार देखील कळत असतो. त्याचप्रमाणे मूर्तीची आकृती कशी, आकार कसा आहे त्याचा देखील अभ्यास केला जातो. त्या मूर्तीचं आसन कोणतं आहे, कशा प्रकारे आसन, कशावरती बसलेले, कोणत्या प्राण्यावर असेल किंवा सिंहासनावर असेल तर अशा प्रकारे त्या मूर्तीचं आसन कोणतं आहे हे महत्त्वाचं अंग आहे मूर्तीचा अभ्यास करत असताना. त्याचप्रमाणे चिन्ह देखील अभ्यासलं जातं. मूर्तीचं चिन्ह, मुद्रा कशी आहे, त्या मूर्तीची मुद्रा कशी आहे, भावमुद्रा कशी आहे हे देखील अभ्यास केला जातो. मूर्तीचा वाहन कोणतं आहे त्या मूर्तीचं हे देखील अभ्यास केला जातो. वर्ण कोणता आहे हे जे मूर्तींचे अंग आहे त्याचा अभ्यास करून समाजापुढे मांडणे, त्यावेळेच्या इतिहासाचं आणि संस्कृतीचं दर्शन घडविणे समाजाला, हे महत्त्वाचा अभ्यास त्या ठिकाणी मूर्तींच्या अंगांचा केला जातो आणि महत्त्वाचा संशोधन केलं जातं आणि ते समाजापुढे मांडलं जातं. त्याच्यानंतर या बाबतीमध्ये सविस्तर माहिती कोणी दिलेली आहे तर श्री नि. पु. जोशी यांच्या भारतीय मूर्तिशास्त्र तसेच डॉक्टर गो. ब. देगलूरकर लिखित ग्रंथांमध्ये मूर्तीचे अध्ययन आणि ते करण्यासंबंधी सविस्तर माहिती दिलेली दिसून येते. म्हणजे मूर्तींचं अध्ययन कसं करावं, मूर्तींचा अभ्यास कसा करावा आणि त्या अभ्यास संशोधन करून समाजापुढे कसं मांडावं याची सविस्तर माहिती या पुस्तकांमध्ये, या ग्रंथांमध्ये दिलेली आहे. तर त्यांचं महत्त्वाचं योगदान आहे. श्री नि. पु. जोशी यांचं भारतीय मूर्तिशास्त्र, इमेज आलेली बघा, भारतीय मूर्तिशास्त्र, याच्यामध्ये हा ग्रंथ प्रसिद्ध आहे. मूर्तिशास्त्राचा अभ्यास करण्याविषयीचा हा ग्रंथ आहे. कशा प्रकारे मूर्तींचा अभ्यास करावा, संशोधन कसं करावं याविषयीचा हा ग्रंथ आहे. त्याच्यानंतर पुढची शाखा जी आहे भारत विद्येची ती म्हणजे हस्तलिखित शास्त्र. हस्तलिखित शास्त्र म्हणजे काय तर हाताने लिहिलेली अक्षरे म्हणजे हस्तलिखित, हाताने त्या काळात लिहिलेली अक्षरे त्याचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे हस्तलिखित शास्त्र. म्हणजे त्या काळची लिपी कोणती होती या सगळ्याचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे हस्तलिखित शास्त्र. त्याच्यामध्ये अंतर्भूत विषय काय आहे बघूया आपण. सगळ्यात सुरुवातीला कलेक्शन करणे म्हणजे संकलन करणे, गोळा करणे, ते हस्तलिखित जी आहे ती गोळा करणे. त्यानंतर सूचीकरण, कॅटलॉगिंग म्हणजे कॅटलॉग तयार करणे, सूचीकरण करणे, काळानुसार असेल कॅटलॉग करणे, ते सूचीकरण करणे. आधी गोळा केलेल्या कॅटलॉग म्हणजे गोळा केलेल्या हस्तलिखितांचं सूचीकरण करणे हा पण भाग महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर वाचन करणे, त्या हस्तलिखितांचं वाचन करणे, ती त्या परिस्थितीमध्ये म्हणजे व्यवस्थित असेल तर वाचन करता येतील, नाहीतर अक्षरे जुळवावी लागतात त्याची. त्याच्यानंतर वाचन झाल्यानंतर मुद्रण करणे, पब्लिकेशन, छापणे ती हस्तलिखिते समाजापुढे आणण्यासाठी पब्लिकेशन केलं जातं, मुद्रण केलं जातं. त्याच्यानंतर स्पष्टीकरण करणे म्हणजे ते हस्तलिखिताचं क्रिटिकल ॲनालिसिस म्हणजे पाठभेदांचं स्पष्टीकरण करणे, हस्तलिखितांचं स्पष्टीकरण करणे कशा प्रकारचे आहे पाठभेदांचं म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे अभ्यास करून त्याचं समाजापुढे मांडणे, हे देखील हस्तलिखितामध्ये समावेश अंतर्भूत विषय आहेत. संरक्षण करणे सगळ्यात महत्त्वाचं, संरक्षण, कारण तो ठेवा आहे, प्राचीन काळच्या इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो, त्यामुळे त्याचं संरक्षण करणे महत्त्वाचं आहे. म्हणजे हस्तलिखिताला वाळवी लागू नये, त्याचप्रमाणे ऊन वारा पाऊस याचा परिणाम त्या हस्तलिखितावर होऊ नये याच्यापासून संरक्षण करणे, आगीपासून रक्षण करणे, तेलापासून रक्षण करणे, म्हणजे हस्तलिखितांचं रक्षण करणे ही महत्त्वाची जबाबदारी हस्तलिखित शास्त्राचा अभ्यास करणाऱ्यांवर असते. अशा प्रकारे हस्तलिखित जे आहे ते लेखन साहित्य त्या काळात कोणतं वापरलं जात असे बघा. भूर्जपत्र, तालपत्र, कापड, कारण त्यावेळेला वही पेन याचा शोध नव्हता आणि त्यामुळे भूर्जपत्रावर, तालपत्रावर लिहिलेली, कापडावर लिहिलेली काही हस्तलिखिते सापडतात, ते आपण पाहणार आहोत पुढे.
हस्तलिखितासाठी वापरली जाणारी शाई कोणती होती त्याचा पण अभ्यास या हस्तलिखित शास्त्रामध्ये केला जातो. नीळ वापरली जात असे, चीक वापरला जात असे, झाडांचा चीक, काजळ वापरला जात असे किंवा हळद देखील वापरली जात असे. पाठ्यपुस्तकामध्ये सगळ्यांचं वर्णन आलेलं आहे. भूर्जपत्र कशा प्रकारचं होतं बघा. भूर्जपत्र हे अशा प्रकारे इमेज आलेली स्क्रीनवर. भूर्जपत्र आणि त्याला भूर्जपत्रावर लिहिलेलं हस्तलिखित हे बघा. त्याला बांधणी कशी केलेली आहे बघा. दोऱ्याच्या साह्याने मजबूत असा दोरा, त्याच्या साह्याने त्याच्यावर लिहिलेली हस्तलिखित आहेत. किंवा अशा प्रकारे एकत्रित बांधलेली म्हणजे एकत्रित ठेवलेली हस्तलिखित दिसून येतात. म्हणजे त्या दोऱ्याच्या साह्याने किंवा खिळा पण मारला जात असे भूर्जपत्राला, ते देखील हस्तलिखित एकत्रित बांधण्याचा तो प्रकार आहे. त्याच्यानंतर तालपत्र हे अशा प्रकारे तालपत्रावर लिहिलेलं हस्तलिखित अशा प्रकारे. त्याचप्रमाणे डॉक्टर R.S. शिवगणेश मूर्ती यांचं इंट्रोडक्शन ऑफ मॅन्युस्क्रिप्टॉलॉजी हा ग्रंथ प्रसिद्ध आहे. तर त्याच्यामध्ये देखील हस्तलिखित शास्त्राचा अभ्यास किंवा त्यांचं काम कसं चालतं, भारत विद्या या ज्ञानशाखेमध्ये जे भारत विद्या याची जी शाखा आहे हस्तलिखित शास्त्र, तर त्याचा अभ्यास कसा केला जातो त्याचं इंट्रोडक्शन म्हणजे परिचय करून दिलेला आहे या शिवगणेश मूर्ती, डॉक्टर शिवगणेश मूर्ती यांचं जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये हस्तलिखित शास्त्राचा परिचय करून दिलेला आहे. त्याच्यानंतर हस्तलिखितांचा संग्रह कुठे कुठे आहे, तर डेक्कन कॉलेज पुणे, म्हणजे आता आपल्याला समजा हस्तलिखित पाहिजे असतील तर तिथं डेक्कन कॉलेज पुणे या ठिकाणी जाऊन आपण पाहू शकतो. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर पुणे या ठिकाणी देखील हस्तलिखित जतन करून ठेवलेली आहेत. आनंदाश्रम संस्था पुणे, त्याचप्रमाणे प्राज्ञा पाठशाळा वाई या ठिकाणी देखील हस्तलिखित जतन करून ठेवलेली आहेत. वैदिक संशोधन मंदिर पुणे या ठिकाणी देखील हस्तलिखित जतन करून ठेवलेले आहेत. आडियार लायब्ररी तंजावर या ठिकाणी देखील हस्तलिखित जतन करून ठेवलेले, त्यांनी सुरक्षित अशी ठेवलेली आहेत. म्हैसूर लायब्ररीमध्ये पण हस्तलिखित आपल्याला दिसून येतील. हस्तलिखितांचा अभ्यास कसा केला जातो किंवा हस्तलिखित कशा प्रकारे आहेत हे पाहायचं असेल तर या लायब्ररीमध्ये या ग्रंथालयामध्ये गेल्यानंतर आपल्याला हस्तलिखित पाहता येऊ शकतात. हस्तलिखितांचा अभ्यासक्रम, त्याच्यावर जर आपल्याला अभ्यास करायचा असेल तर कुठे कुठे चालतो हा अभ्यास, तर संस्कृत प्रगत अध्ययन केंद्र, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ या ठिकाणी केला जातो. मुंबई विद्यापीठात देखील हस्तलिखितांचा अभ्यासक्रम हा दिसून येतो विद्यापीठामध्ये. म्हणजे हस्तलिखित शास्त्रांचा अभ्यास हा या ठिकाणी केला जातो. NMA म्हणजे नॅशनल मिशन फॉर मॅन्युस्क्रिप्ट, न्यू दिल्ली वेबसाईट दिलेली आहे बघा त्यांची, तर त्याच्यावर देखील जाऊन आपल्याला अभ्यासक्रम पूर्ण करता येतो तो आणि पदवी घेता येते. त्याच्यानंतर पुढचं जे आहे भाग जो पुढचा आहे तो आपण पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.